दर्शन घेतलं। त्यानंतर मंदिरातल्या शॉपमध्ये गेलो। इथे देवाचे कपडे, बुक्स आणि खूप सगळं सुंदर सामान होतं। सगळं बघून घ्यावंसं वाटत होतं, इतकं सुंदर कलेक्शन होतं। कपडे, पुस्तकं, देवाच्या मूर्त्या, कृष्णाची मूर्ती, गणपतीच्या मूर्त्या, विविध प्रकारच्या मूर्त्या होत्या। तिथे देवाची वस्त्र होती। इथे हा एक मला सुंदर असा बाळकृष्णाचा टोप मी बघितला। तो टोप मला एवढा आवडला विचारायला नको। तो टोपचा कलर पण लाईट पिंक असा होता। बाळकृष्णाच्या माथ्यावर हा टोप ठेवला तर बाळकृष्ण किती छान दिसतील हे इमॅजिन करूनच मला भारी वाटत होतं। त्यानंतर पुढे सर्व काही इतकं छान होतं। थोडंफार सामान घेतलं आणि काही सामान घ्यावंसं वाटत होतं तरी पण आम्ही नाही घेतलं, पुढच्या वेळेस घेऊ। थोडंफार घेतलं आणि थोडंफार नाही घेतलं, जाऊ द्या सोडा। त्यानंतर लहान मुलांचे तिथे डॉल्स वगैरे सगळं काही होतं। गळ्यातल्या तुळशीमाळा, लहान मुलांची पुस्तके, अत्तर, गुलाबजल सर्व काही होतं। त्यानंतर आम्ही मंदिरांच्या कॅन्टीनमध्ये गेलो। तिथे मात्र स्ट्रीट फूडपासून डेझर्टपर्यंत सर्व काही होतं। तिथे आम्ही थोडासा नाश्ता केला आणि बाहेर आलो। तिथे जिलेबी, समोसा, वडापाव, डेझर्टमध्ये केक वगैरे, पिझ्झा वगैरे सर्व काही असं होतं। त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला महाप्रसाद भेटला। प्रसाद घेऊन आम्ही वडाळा लेकला आलो। तिथे थोडासा टाईम स्पेंड केला आणि मन असं शांत झालं। आजचा दिवस असा पीसफुल वाईब देणारा गेला। चला तर मग इथेच संपवते माझा आजचा दिवस। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, फॉलो आणि कमेंट नक्की करा। बाय।